श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. ग्रहांचा राजा सूर्य 28 एप्रिलला भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. त्यानंतर सूर्य 15 मे रोजी वृषभ राशीत जाणार आहे. ही राशी ही शुक्राचीच आहे. त्यामुळे शुक्राच्या घरात सूर्य येणे काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. ज्योतिषांच्या मते या काळात काही राशींच्या लोकांना कमी मेहनतीतही चांगला फायदा मिळू शकतो. करिअर, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. पहिली रास आहे कर्क. कामाच्या ठिकाणी मोठे आणि महत्त्वाचे यश मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. पैशांची स्थिती मजबूत राहील. आयुष्यात पैशांची कमतरता जाणवणार नाही. कर्जातून सुटका मिळेल. मन आनंदी राहील आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाल. नशिबाची साथ मिळाल्याने कामे सहज पूर्ण होतील. यानंतरची रास आहे सिंह. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यात चांगला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात लागेल आणि एकाग्रता वाढेल. आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. पुढची रास आहे कन्या. आर्थिक स्थितीत मोठा सुधार होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. जुने प्रयत्न आता यश देऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. तुमच्या कल्पकतेमुळे वरिष्ठ लोक खुश राहतील. शिक्षण आणि करिअर या दोन्हीत फायदा दिसू शकतो. बराच काळ अडकलेली कामे आता पुढे सरकू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. तुम्ही करत असलेल्या कामाचा परिणाम आता दिसू लागेल. समाजात मान सन्मान वाढेल आणि तुमची ओळख मजबूत होईल. पुढची रास आहे धनु. तुमचे उत्पन्न वाढेल आणि पैशाची बचतही होईल. खर्च कमी होतील. अनावश्यक खर्च टाळाल. कुटुंबात आनंद आणि शांतता राहील. धार्मिक कामामध्ये रस वाढेल. आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. यानंतरची रास आहे मीन. मीन राशीसाठी गुरूचं गोचर 5व्या भावात होईल. गुरु या राशीचा स्वामी असल्याने चांगले परिणाम देतील. वाहन आणि जमीन घेण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. उच्च शिक्षणात यश मिळेल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग आहेत. मोठ्या अधिकाऱ्यांशी संबंध वाढतील आणि करिअरमध्ये फायदा होईल. 7.5चा प्रभाव असला तरी गुरूचं हा गोचर दिलासा देणारा ठरेल. कामातील अडथळे दूर होतील आणि उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्य होऊ शकते किंवा काही नवीन सुरुवात होईल. व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रात विशेष यश मिळेल. तुमच्या बुद्धीचा फायदा होईल आणि स्वभावात गंभीरता येईल आणि तुम्हाला भाग्य साथ देईल. जमीन, घर, वाहन यासारखी सुखसोयी मिळतील. खूप दिवसांनी एखाद्या जवळच्या व्यक्तींची भेट होईल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.